सध्या बॉलिवूडमध्ये एका नवोदित कलाकाराची जबरदस्त चर्चा सुरू आहे। या कलाकाराचं नाव आहे ऐश्वर्या ठाकरे। त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या टीजरनं सोशल मीडियावरती प्रचंड धूम केली आहे। या चित्रपटाचं नाव आहे निशांची आणि या चित्रपटातून ऐश्वर्या ठाकरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत साक्षात अनुराग कश्यप आणि त्यामुळेच या प्रोजेक्टकडे प्रेक्षकांचं आणि इंडस्ट्रीचं विशेष लक्ष लागून आहे। निशांची चित्रपटाचा टीजर नुकताच रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळताना दिसतोय। चित्रपटात ऐश्वर्या ठाकरे लीड रोलमध्ये आहे। त्याच्यासोबत वेदिका पिंटो, मोनिका पवार, मोहम्मद झीशान अय्यूब आणि कुमुद मिश्रा यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारतात। हा चित्रपट 19 सप्टेंबर 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। पण आता प्रश्न येतो की नेमका कोण आहे हा ऐश्वर्या ठाकरे? तर ऐश्वर्या ठाकरे हा महाराष्ट्राच्या एक अत्यंत सशक्त राजकीय घराण्याशी संबंधित आहे। ऐश्वर्या हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आहे। जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचा तो मुलगा आहे। स्मिता ठाकरे या चित्रपट निर्मात्या म्हणून सगळ्यांनाच माहिती आहेत। अशा घराण्यात वाढलेल्या असूनही ऐश्वर्यानं अभिनयात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेतली। त्यांना आपलं शालेय शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे इथून पूर्ण केलं आणि लहानपणापासूनच त्याला नृत्य, अभिनय, फिटनेसची आवड होती। अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यानं 5 वर्ष अभिनयाचं सखोल प्रशिक्षण घेतलंय। केवळ अभिनय शिकून तो थांबला नाही, तर 2015 मध्ये बाजीराव मस्तानी या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही त्यानं काम केलं। सेटवरचा अनुभव, चित्रपट निर्मितीची प्रक्रिया आणि कलाकारांचं काम याबाबत त्यानं प्रत्यक्ष अनुभव घेतलाय। ऐश्वर्या ठाकरे सोशल मीडियावरती फारसा ऍक्टिव्ह नाहीये। त्याच्या इंस्टाग्रामवरती फक्त 5 पोस्ट आहेत, तरी सुद्धा त्याचे फॉलोअर्स सुमारे 11,000 आहेत। हे पाहता लोकांमध्ये त्याच्याविषयी कुतूहल असल्याचं अगदी स्पष्ट होतं। वैयक्तिक आयुष्यातही ऐश्वर्या ठाकरेची चर्चा काही कमी नाहीये। 2021 मध्ये त्याचं नाव अभिनेत्री अलाया फर्निचरवाला हिच्यासोबत जोडलं गेलं होतं। दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आणि त्यांच्या नात्याबाबत बऱ्याच अफवाही पसरल्या। मात्र अलायानं स्पष्ट केलं की ते दोघं फक्त चांगले मित्र आहेत। याशिवाय आहान पांडे याचाही तो घनिष्ठ मित्र आहे। हे दोघंही अनेकदा हँगआउट करताना दिसलेत। आता येऊया निशांचीकडे। निशांची हा चित्रपट ऍक्शन थ्रिलर असून अनुराग कश्यप यांची ओळख असलेल्या गडद आणि विचार प्रवृत्त सिनेमांचा बाज त्यात पाहायला मिळेल अशी शक्यता। टीजर पाहताना असं वाटतं की यात एक भावनिक आणि मनात रुतून बसणारी कथा असेल। चित्रपटातील ऍक्शन, संवाद, अभिनय आणि संगीतामध्ये प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती मिळण्याची शक्यता आहे आणि एकूणच पाहता ऐश्वर्या ठाकरेचं बॉलिवूड पदार्पण चर्चेचा विषय ठरतोय। ठाकरे घराण्यातून आलेला असूनही त्यानं मेहनतीनं आणि प्रशिक्षणानं स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय आणि आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्याच्या पहिल्या चित्रपटाकडे। निशांची हा चित्रपट हिट होतो का आणि ऐश्वर्या भविष्यात सुपरस्टार म्हणून ओळखला जाईल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि आमच्या खरं आहे की नाही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह।